जर्मन की लढाई और रुद्रनाथ की चढाई दोनों एक समान आहे. हे का बोलतात ते मला हा 22 किलोमीटरचा ट्रेक सुरू केल्यावर लक्षात आलं. नमस्कार मित्रांनो, मी सागर. स्वागत आहे तुमचं माझ्या पंचकेदार यात्रेच्या एपिसोड 2 मध्ये. एपिसोड 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे मी लास्ट डे मध्यरात्री ऋषिकेशला पोहोचलो होतो आणि नेक्स्ट डे सकाळी ऋषिकेशहून सगर गावाच्या दिशेने निघालो आणि या प्रवासातल्या एका खूप सुंदर ठिकाणावरून मी येऊन पोहोचलो होतो, देवप्रयाग. इथून उग्र वाहणारी भागीरथी आणि संत वाहणारी अलकनंदा या दोन्ही नद्यांचा इथे संगम होतो आणि या संगमापासून पुढे या प्रवाहाला मिळतं एक नाव, गंगा. असं मानलं जातं की या पवित्र संगमात स्नान केल्याने मनाला शांती मिळते आणि अनेक पाप धुवून जातात. आता देवप्रयाग मागे सोडलं आणि माझा प्रवास पुन्हा सुरू झाला सगर गावाच्या दिशेने. साधारण 5 ते 6 तासांचा प्रवास केल्यानंतर शेवटी मी सगर गावात पोहोचलो. आज मी या हॉटेल रुद्रमध्ये राहणार होतो. रुद्रनाथचा ट्रेक करण्यापूर्वी आजच्या दिवशी एक रात्र इथे मला आराम करायचा होता. या सुंदर रूम मध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम होतं आणि या रूमची खास गोष्ट म्हणजे खिडकीतून बाहेर दिसणारा हा सुंदर व्ह्यू. समोर उंच डोंगर, हिरवळ आणि आजूबाजूचा शांत परिसर. सकाळी 6 वाजता मी रुद्रनाथचा ट्रेक करण्यासाठी निघालो होतो. माझ्या हॉटेल पासून ते रुद्रनाथच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाताना छोटी छोटी दुकानं लागत होती. तिकडे ट्रेक साठी लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी तसेच आधारासाठी लागणाऱ्या काठ्या मिळत होत्या. आणि अखेर मी पोहोचलो रुद्रनाथ ट्रेकच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. इथून आत प्रवेश केल्यानंतर सुरुवातीचा जवळपास 1 तास पूर्णपणे चढायचा आहे. ट्रेक सुरू झाल्यानंतर वाटेत मला एक क्यूट मुलगी दिसली आणि मागे तिकडचं सुंदर घर तुम्ही बघू शकता. ट्रेक कितीही कठीण असला तरी अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रवास आणखी सुंदर करून जातात. यानंतर पुढे एका ठिकाणी एंट्री पास केला जातो. मी जसं पुढे जात होतो तसं हा ट्रेक मला अजून कठीण वाटायला लागला होता. माझा श्वास वाढला होता, पाय जड झाले होते आणि शेवटी मी बसून माझा हा अस्थमाचा पंप यूज केला. त्यावेळी वाटलं की आता पुढे जाणं कठीण आहे, पण मनात एकच गोष्ट होती, वर पोहोचायचंय. मग काय, पुन्हा हळूहळू चालायला सुरुवात केली. जर तुम्ही केदारनाथला 4 ते 5 वेळा गेला असाल आणि तुम्हाला वाटत असेल की रुद्रनाथ आपण आरामात करू, तर मित्रांनो हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. कारण केदारनाथला प्रॉपर रस्ते बनवले आहेत, पण रुद्रनाथचे रस्ते कसे आहेत ते तुम्ही इकडे बघू शकता. आणि हो, इकडे पूर्ण ट्रेक असा आपल्याला वर चढणीचाच करायचा आहे. त्या इथपर्यंतच्या ट्रेक मध्ये एक गोष्ट लक्षात आली की इथे पाण्याची ठिकाणं खूप कमी आहेत. त्यामुळे जिथे पाणी मिळेल तिथे ते भरून घेणं आणि पिणं खूप महत्वाचं. साधारण 2 तासांच्या चढाईनंतर मी पोहोचलो पुंगबुग्याल मध्ये. या पुंगबुग्यालचा सुंदर व्ह्यू तुम्ही इकडे बघू शकता. पुंगबुग्यालच्या पुढचा ट्रेक हा पूर्णपणे जंगलातून जाणारा होता. मोठमोठे दगड, अरुंद वाट आणि सततची चढाई. आमच्या ग्रुपमध्ये एक 60 वर्षांच्या मॅडम होत्या. इतक्या वयात त्या हा रुद्रनाथचा ट्रेक करत होत्या, त्यामुळे त्यांच्याशी थोडं बोलावंसं वाटलं. या आहेत आमच्या ग्रुपमधल्या 60 वर्षाच्या मॅडम, सगळ्यात आघाडीला आहेत. मी पुण्याहून आले आणि पूर्ण पंचकेदारचा ट्रेक करणार आहे. आणखीन यंगस्टर्सने खूप पार्टिसिपेट व्हायला पाहिजे, कारण यंग वयात तुम्ही पटकन हे सगळं करू शकता. माझ्यासारख्या वयात थोडं डिफिकल्ट जातं, त्यामुळे वेळ काढून आजच्या जमान्यात सगळ्यांनी यायला पाहिजे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. त्यांचा अनुभव ऐकल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की जाणवली की ट्रेक करण्यासाठी फक्त शरीराची ताकदच नाही तर मनाची ताकदही महत्वाची असते. पुढे आता चढाई आणखी खडी होत गेली. रस्ता म्हणजे अक्षरशः डोंगराच्या अंगावरून वर जाणारी वाट आणि त्याच वाटेवरून दर्शन घेऊन खाली येणारे काही वयस्कर लोक दिसले. दर्शन अच्छा
या संपूर्ण वाटेत एक कुत्रा देखील माझ्या सोबत काही अंतर चालत होता. जणू काही तोही माझ्या ट्रेकचा साक्षीदार झाला होता. वर चढत गेल्यानंतर एक ठिकाणी मागे वळून पाहिलं तर ज्या वाटेवरून मी आलो होतो ती पूर्ण वाट खाली मला दिसत होती. त्यानंतर पुढे मी पोहोचलो मौली बुग्यालला आणि अखेर माझ्या दिवसाच्या ट्रेकचा सर्वात मोठा टप्पा पूर्ण झाला. मी पोहोचलो होतो लिवटी बुग्यालला. दिवसभराचा या चढाईनंतर शरीर पूर्णपणे थकलं होतं. या ठिकाणी छोटी छोटी टेंट आणि राहण्याची व्यवस्था होती. या इकडच्या थंड वातावरणात गरमागरम मॅगी मिळणं म्हणजे वेगळाच आनंद होता. आणि आता पुढचा दिवस होता तो या प्रवासातला सर्वात महत्वाचा दिवस. तिसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मी पुन्हा ट्रेक सुरू केला. आजचं डेस्टिनेशन होतं रुद्रनाथ मंदिर आणि अंतर होतं जवळपास 12.5 किलोमीटर. ट्रेक सुरू होता समोर एक मोठा आणि सरळ डोंगर उभा होता. सकाळी 6 वाजता मी या ट्रेकची चढाई सुरू केली आणि जवळपास 6:15 वाजेपर्यंत हा डोंगर चढत होतो. पण वर पोहोचल्यानंतर समोरचा व्ह्यू बघून सगळी दमछाक विसरून गेलो. स्वच्छ आकाश, चारही बाजूंना पर्वत आणि त्या शांत वातावरणात पुढचा प्रवास आणखी खास वाटत होता. इथून पुढे होते स्वर्गाचे द्वार. या वाटेवरून पुढे जाताना आजूबाजूचा निसर्ग अक्षरशः डोळ्यांचा पारणं फेडतो. त्रिशूल पर्वत है, इधर ही क्या हो, त्रिशूल, नंदा देवी, नंदा घूटी. हो, पण माझं डेस्टिनेशन अजून खूप दूर होतं. अजून बरंच अंतर मला पार करायचं होतं. त्यानंतर पुढे ट्रेक करताना मी पोहोचलो पित्रधारला. या ठिकाणाला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्व आहे. आता यापुढे पाणी हे डायरेक्ट पंचगंगा या ठिकाणीच मिळणार होते. आणि मग पुढे चालत असताना एका ठिकाणी एक सुंदर कमान दिसली. इथून पहिल्यांदाच दूरवर असलेले रुद्रनाथचं ठिकाण दिसत होतं. आता डेस्टिनेशन तर दिसत होतं पण ते अजून गाठायचं बाकी होतं. जवळजवळ 1 तासाचा ट्रेक केल्यानंतर रुद्रनाथ मंदिराच्या पायथ्याशी मी पोहोचलो होतो. रुद्रनाथच्या पायथ्याशी दगडांनी बांधलेलं एक छोटस देवस्थान आणि त्यावर फडकणारा ध्वज या संपूर्ण वातावरणाला एक वेगळीच आध्यात्मिक शांतता देत होता. त्यानंतर पुढे होते हे पवित्र नारद कुंड. यानंतर पुढे दगडात कोरलेली गणपती बाप्पांची ही सुंदर मूर्ती दिसली. आणि आता मी रुद्रनाथ मंदिराच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलो होतो. समोर डोंगर, आजूबाजूला ढग आणि त्या वातावरणातून पुढे जाताना समोर हळूहळू मंदिराचा परिसर दिसू लागला. आणि अखेर रुद्रनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मी येऊन पोहोचलो. इतक्या वेळेची चढाई, इतका थकवा आणि शेवटी समोर होतं महादेवाचं पवित्र स्थान. त्या ठिकाणी मनापासून मी रुद्रनाथ महादेवाचं दर्शन घेतलं. मंदिराच्या बाजूला या ठिकाणी पांडवांची 5 छोटी छोटी दगडात असलेली मंदिरे आपण बघू शकता. दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाजूने पुढे एक वाट लागते आणि त्या वाटेने मी निघालो सरस्वती कुंडकडे. त्या उंच पर्वत रांगांमध्ये असलेले ठिकाणही खूप सुंदर आणि शांत आहे. या ठिकाणी उभं राहिल्यावर आपण किती उंच आलो आहोत याची खरी जाणीव होते. दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी मी पुन्हा रुद्रनाथ मंदिरात आलो, कारण आता वेळ होती महादेवांच्या संध्याकाळच्या आरतीची.
याच क्षणासाठी कदाचित हा पूर्ण प्रवास केला होता. पण रुद्रनाथ फक्त मंदिर नाही, यामागे महाभारताशी जोडलेली एक अतिशय सुंदर पौराणिक कथा आहे. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांना आपल्या हातून झालेल्या पापांचं प्रायश्चित करायचं होतं आणि त्यांना महादेवाचे दर्शन घ्यायचे होते. पण महादेव पांडवांना दर्शन द्यायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी बैलाचं रूप घेतलं आणि स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला. पण भीमाने त्यांना ओळखलं. भीमानं त्या बैलाला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी महादेव पृथ्वीमध्ये विलीन झाले आणि त्यापैकी महादेवाचा मुखभाग रुद्रनाथ मध्ये प्रकट झाला. म्हणून पंचकेदार मध्ये रुद्रनाथला विशेष महत्व आहे. आरतीनंतर मी रात्रीचं जेवण केलं आणि तिकडेच रात्रीचा स्टे केला. शरीर पूर्णपणे थकलं होतं, पण मन मात्र पूर्णपणे शांत होतं. आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी 5 वाजता पुन्हा एकदा ट्रेक सुरू केला. पण यावेळी डेस्टिनेशन होतं पूर्ण 22 किलोमीटरवर असलेलं सगर विलेज. सकाळी 5 वाजता चालू झाल्यानंतर साधारणतः 2:45 वाजता मी पुन्हा सगर विलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो होतो. रुद्रनाथचा हा प्रवास इथे संपला. पण या ट्रेकने एक गोष्ट नक्की शिकवली. डोंगरांची उंची पायांनी मोजता येते, पण त्या प्रवासाची किंमत मनाने समजते. रुद्रनाथचा हा अनुभव शरीराला थकवतो आणि मनाला बदलून टाकतो. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सगर विलेज मधल्या काही हॉटेलचे नंबर इकडे दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग होईल. पंचकेदार मधल्या या कठीण प्रवासानंतर आता पुढचा केदार कोणता?